हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गणेश सावंत आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ. तर मग आजचा व्हिडिओ असा रँडम आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणजे मी गावाकडे आलेलो, तर मग मी आज आमच्या शेतामध्ये फिरणार वगैरे, तर ते तुम्हाला दाखवतोय. तर चला तर मग बघू आपण शेतामध्ये जाऊ. मस्त मी माझा दादा वगैरे आलेले तर चला मग मस्त आपले 2-3 शेत होतं, त्याच्यामधले व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर चला. तर गाईज मी आलेलो आमच्या शेतामध्ये आंब्याच्या. हे बघा, ही आमची आंबराई आहे मस्त पूर्ण आणि इकडं पण खूप मोठी आहे. तर हे आंब्यामध्ये म्हणजे खूप झाड होतं. आंब्याचे प्रकार हापूस, देवगड, रत्नागिरी सगळे आंबे तर. आणि कारण की मला एवढे माहीत नाही तर, कारण की दादाला माहिती तर. आणि पूर्ण म्हणजे एक नंबर आहे ना. आता नाही का सगळं आंब्याला काही एक नंबर असं एकदम आंबरे पूर्ण एकदम अशी भारी दिसतीये. हे बघा पूर्ण. आणि जेव्हा आंबे लागतील का तेव्हा ते एकदम भारी वाटतंय. आणि कारण की म्हणजे 3-4 वर्ष झालेले हे बाग लावून. तर आत्ता नाही का म्हणजे ह्या वर्षी एकदम चांगला बाग आलेला आहे. म्हणजे जसं आम्ही एक्सेप्ट केलं होतं का तसं आलेलं आहे. पण आता आबाळाच्या त्याच्या ह्याच्यावरती आहे की किती म्हणजे हा बाग टिकतो. म्हणजे कसं आबाळ वगैरे वातावरण जर वारा आणि मेच्या टायमिंगला गारपीट वगैरे होती ना, त्या टायमिंगला मग हे आंबे पडण्याची वगैरे शक्यता असते. आता बघू, जर चांगला रिझल्ट दिला तर एकदम भारी. आणि मी परत आलो ना गावाकडे त्या टायमिंगला, तर मी तुम्हाला नक्की आंबे आल्यानंतरचा पण एक व्हिडिओ दाखवतो. आणि थांबा, तुम्हाला काही थोडे शूट दाखवतो आंब्याचे. आणि हे बघा गाईज, तर म्हणजे छोटे छोटे आंबे लागले. हे असे आंबे आहेत तेव्हा काही असे लागतात. मग याच्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे 2-3 महिन्यानंतर आंबे मोठे होतात आणि मग आपण तेव्हा त्याला खातो, हार्वेस्टिंग वगैरे करतो. म्हणजे काढून वगैरे आपण पिकवतो. मग त्यानंतर मग जाते. जर तुमच्याकडं पण कोणाकडं जर असेल आंब्याची शेती वगैरे तर तुम्हाला माहितीच असणार आहे. कारण की आंबे खूप म्हणजे त्याला खूप मेंटेन ठेवावं लागतं. प्रत्येक गोष्ट त्याचं पाणी म्हणा, त्याचं संगोपन म्हणा, एकदम टाईम टू टाईम करावं लागतं. आणि माझा दादा पूर्ण त्याला टाईम टू टाईम करतो. आणि आता नवीन पण काही झाडं म्हणजे आलेले नव्हते, त्याच्यामुळं मग आता पण नवीन व्हरायटीचे लावलेले आहेत. हे बघा असे छोटे छोटे. आणि ह्याच्यामुळे इथं तुम्ही म्हणता नाही काय आहे, तर हे नाही का आम्ही गुळाचं आणि इलायचीचं पाणी केलं होतं. ह्या आंबराईमध्ये मधमाशी येऊन नाही का त्यांचं त्या आंब्यावर बसतील, आंब्याच्या झाडावर. कारण की नाही का मधमाशी जर आली ना, तर असं म्हणता की आंबे नाही का भरपूर येतात. जेवढे मधमाशी येतील का आपल्या बागामध्ये तेवढे चांगले असतात. त्याच्यामुळे मग हे जुगाड केलं होतं घरच्या घरी चूल वगैरे करून. आणि गावाकडे आलं ना एकदम भारी, एकदम मन वगैरे फ्रेश होऊन जातं. कारण की आपण शेतात फिरतो इकडं तिकडं. आणि अजून मी तुम्हाला एक अजून 1-2 शेत दाखवतो. आता इकडं पण वरती आमचं तिकडं डाळिंब पण आहेत आणि तिकडच्या शेतामध्ये चिक्कू पण आहेत. तर तुम्हाला मी सगळं दाखवतोय गाईज. तर व्हिडिओ कसा वाटतो कसं नाही, तर ते पूर्ण बघण्यासाठी नाही का शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर गाईज हे बघा, इकडचं पण आमच्या इकडच्या शेतामध्ये हे डाळिंब असं, हे डाळिंबाचे झाड होतं. आणि इकडच्या साईडला इकडं अशी आमच्या इकडं गोट्या टाईप आहे. म्हणजे इकडं आतमध्ये त्या शाळेत आमच्याकडे. आणि हे इकडं म्हैस वगैरे आमच्या इकडची शेतातली. हे बघा, हे डाळिंबाचे झाड. हे आहे ते काय म्हणतात, ते मोहरीचं झाड आहे. हे तुम्ही तर बघितलेलं असेल, म्हणजे माहितीच असेल तुम्हाला. पण मग दाखवते मी आमच्या इथं, तर मी दाखवण्याचं ट्राय करतोच हे. आणि इकडच्या साईड जे आहे ना, हे खाद्य आहे बघा आपलं गाईचं, शेळ्यांचं, त्याचं म्हणजे अजून भरपूर काही आहे. आता तिकडच्या शेतातलं पण दाखवतो तुम्हाला. इथं पाण्यासाठी आमच्या शेतामध्ये बोर आहे इथं मस्त. आणि हे बघा गाईज, आता मधल्या ह्या शेळ्या बिट्टल जातीच्या शेळ्या त्या, आणि त्यांचे हे पिल्लं. तर आता वेगळं इकडं मी इकडे गेलो ना, लगेच ते इकडे येतात. म्हणजे त्यांना असं माणसाचं जास्त हे लळा आहे म्हणता ना, की लगेच इकडे येऊन असे थांबताय बघा. अशा बिट्टल जातीच्यात. आणि म्हणजे बाकीच्या पण आहेत आणि त्यांच्यासाठीच ते तिकडचं ते आता दाखवलं ना तुम्हाला आम्ही, ते म्हणजे त्या बंदिस्तच ठेवावं लागत्या. त्याच्यामुळं असं इथं त्यांच्यासाठी आम्ही हे शेड वगैरे केलेले आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या पूर्ण शेळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर इकडच्या साईडला आलो आणि इकडं जर बघितलं ना, तर इथं मस्त लिंबोणीचं एक झाड आहे. म्हणजे 2च असे इकडं केळीचं पण लावलेलं. तर
तिकडं पण आहे केळीचं, त्या तिकडे समोर आहे तिकडे, आणि इकडे पण आहे, आणि लिंबाचे पण आहेत, लिंबू सर्व काही लावलेलं आहे. म्हणजे असं 1-2 झाडं म्हणा, असं म्हणा, केळी वगैरे. आणि इकडं ते ह्याचं पण लावले होते आम्ही, काजूचे, पण इकडं अजून आलेलं नाही आहे. म्हणजे 2 झाडं लावले होते, त्यापैकी एक झाड आहे, तर तुम्हाला दाखवतो. म्हणजे इकडं येत नाही, पण मग ट्राय करून बघू म्हटलं होतं. जर आलंच तर आलं असं दादानं म्हटलं होतं, म्हणून त्यानं आणून लावलं होतं आमच्या इथं. तर हे जर ह्याला आलं तर नाही आहे, पण मग जिवंत तर आहे. आणि एकतर झाड गेलंच ते, पण हे तरी म्हणजे टिकलंय, पाणी वगैरे दिलेलंच आहे. असं आहे हे सगळं काय आमचं. गाईज मी आलेलं आमच्या या दुसऱ्या शेतामध्ये, जे की तुम्हाला बोललो होतो चिक्कूचं शेत आहे, आणि चिक्कूचे झाडं आहेत इकडं, हे बघा झाडं. आणि इकडे केळीचं पण झाड आहे, इकडे एक आहे लावलेलं असंच. आणि इकडे हे अशी बाग आहे चिक्कूची, मग इकडे हे असे झाडं तर जास्त इकडे. आणि हे असं असं पूर्ण आहे. म्हणजे इकडं पण हे बोरसाठी इकडं सोलर पॅनल वगैरे टाकलेलं आम्ही असं. आणि त्याचेच इकडं तुम्हाला दाखवतो मी समोर, हे गावरान आंबेत, म्हणजे जे आमच्या आईनं पप्पानं लावलेले आहेत का ते हे असे मोठाले झाडं ते. आणि यांना पण मस्त आता हे आलेलं आहे, तोवर आलेला आहे. आणि हे इकडचा हा देवगड हापूस लावलेला आहे आम्ही, म्हणजे आईनं लावलेला आहे माझ्या. तर असं आहे. आणि आणखीन बाकी भरपूर आहे. म्हणजे आता चिक्कूला पण चिक्कू लागलेले, ते तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे बघा असे छोटे 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 चिक्कू लागले, ते बघा इथं असा एक, आणि इकडनं पण आहे इथं. पण झाडाला असे छोटाले येतं, असे येतात छोटाले, आणि हे बघा असं नंतर मग हे असं मोठाले होतं. ते आता सीझनच असतो हा चिक्कू लागायचं. म्हणजे अगोदर पण लागतात ते तो बाहेर जातो. आणि हे आता म्हणजे आता फर्स्ट टाईमच आमच्या चिक्कू झाडाला हे आलेले आहेत आता. तर असं आहे आमचा चिक्कूचा झाड चा बाग. आणि हे मस्त आमच्या शेतातले 2 बैल होतं, जे सर्जन नाव होत्या बैलांच्या आमच्या शेतातल्या. हे बघा म्हणजे बाग, म्हणजे आता थोडंसं आयचं वगैरे आता साफसफाई करू आम्ही. म्हणजे जेव्हा हे पूर्ण व्यवस्थित होईल ना, तेव्हा अजून भारी दिसेल बाग आमचा. आता काय पाऊस वगैरे झालेला, पावसाळा, त्याच्यामुळे थोडंफार हे आयचं वगैरे आहे, ते एकदा नीट झालं ना 1 नंबर दिसतं. मग नंतर अजून ड्रीप वगैरे केलेली, पण आता ते ट्रॅक्टर येणार म्हणून हे सगळं काढून ठेवलेलं आहे आम्ही. हे असे झाडं. आणि इकडं आमची गाय वगैरे आहे, इकडं तिचे ते वासरं वगैरे. आणि तिकडं समोर असं बघायला गेलं तर, आणि इथं इथं दिसते ती गाय आहे. आणि हे इथं पण गहू लावलेला असा. आणि गाईज हे आमच्या शेतामधला गहू बघा, गहू हे बघा असं आलेलं आता हे गहू मस्त. आता ह्याचं अजून तरी एक कस्टिंग होईल मस्त, मग गहू घरात येईल. तर आणि इकडच्या साईडला हे बघा हरभरा आहे, असं हरभराच अजून आलेलं नाही, आता फुलं वगैरे लागले त्याला. आणि छोटे छोटे असे हरभरा येतोय आता याला, हे बघा भारी आहे. पकलेलं नाही आहे, जेव्हा पकड ना तो एकदम भारी वाटेल म्हणजे खायला. असं छोटे छोटे झाले ह्याच्यामध्ये, अजून एवढं पकलेलं नाही. हे बघा काही नाही निघत ह्याच्यात, जेव्हा असतो तो मोठा होतो तेव्हा मग ह्याला काढून घेतात. तर गाईज आजचा व्हिडिओ आपला इथं संपतो असं मी म्हणतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा की व्हिडिओ कसे आवडत आहे, म्हणजे कोणत्या टाईपचे बनवू किंवा मग असेच रँडमली बनवू, तर नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.